नमस्कार. आजपर्यंत माझ्या कवितांना जो आपण भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण कविता ऐकणार आहोत हिमालयाच्या कडावर. तर या कवितेमध्ये व्यक्ती आणि त्याचं अंतर्मन यांचं एक द्विधा मनस्थिती जी असते व्यक्तीची, तर त्याचं चित्रण या कवितेमध्ये दिसतंय. की व्यक्ती जेव्हा एक काम करतो, एखादा समजा आजची युवा पिढी जे करते आहे की त्याच्यामध्ये आळस भरलेला दिसतो आहे, त्याच्यामध्ये मोबाईलच्या आहारी कुठेतरी गेलेली दिसते आहे, किंवा ह्याच वयाची व्यक्ती नाही, कुठल्याही वयाची व्यक्ती मोबाईलचा मोह हा फार सर्वत्र पसरलेला दिसतो आहे. किंवा इतरही ज्या वाईट सवयी असतील तर व्यसनांच्या आहारी जाणं, तर ह्या सगळ्या सवयी एकीकडे आणि दुसरीकडे आहे त्याचं अंतर्मन, जे त्याला नेहमी ओरडून ओरडून सांगत असतं की ह्या मार्गाने जा रे, ह्या मार्गाने जा. आणि हा मार्ग दाखवत असताना जेव्हा ते मन बंड करतं, त्याच्या विरुद्ध बंड करतं, तेव्हा ते कुठल्या स्तरावर जाऊ शकतं ते या कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर ऐकूया कविता हिमालयाच्या कडावर. एकदा एकाने मला हिमालयाच्या कडावर नेले. एकदा एकाने मला हिमालयाच्या कडावर नेले आणि तेथून त्याने मला ढकलायचे निश्चित केले. मी म्हणालो, कोण तू, तुझं माझं काय वैर. मी म्हणालो, कोण तू, तुझं माझं काय वैर. तो म्हणाला, तुझं माझं नाही वैर. तो म्हणाला, तुझं माझं नाही वैर, पण तू जगायला लागला स्वैर. मनाचा तुझ्या नाही थांग पत्ता. घरात तुझ्या नाही सुख आत्ता. आळस तुझ्यात दडून बसलाय, म्हणून तू डोक्यावर चढून बसलाय. तुझ्या जगात तुझं काहीच काम नाही. आणि म्हणून तुला ढकलल्याशिवाय मीही राहणार नाही. त्यानं मला धक्का दिला तसा मी जमिनीवर आदळलो. जिवंत की मेलेला तेही विसरलो. डोळे उघडताच आई समोर दिसली. स्वप्नातून जागून मी आईची मांडी गाठली. आई म्हणाली, बेटा तू हिमालयावरून पडला तरी वाचशील, पण स्वतःच्या नजरेतून पडलास तर कधीच नाही उठशील. धन्यवाद.